आज आपण बनवतोय महाराष्ट्राची शान असलेला सगळ्यांच्या आवडीचा आणि अतिशय चविष्ट असा मसाले भात। मसाले भात केला की साइड डिश पण नको, ताकाची कढी, मठ्ठा किंवा एखादी कोशिंबीर असलं की फक्कड बेत होतो। एखाद्या वेळी भाजीपोळी करायचा कंटाळा आला असेल तर हे एक बेस्ट ऑप्शन आहे। मसाले भात बनवायसाठी मी इथे वजनी प्रमाणात 250 ग्रॅम असे बासमती राईस घेतले। वाटीच्या मापाने बघाल तर हे 2 वाटी आहे। हे आपल्याला पाणी टाकून स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने त्याचं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। 2-3 पाण्याने जोपर्यंत पाणी स्वच्छ होत नाही तोपर्यंत। समजा जर आपलं राईस एकदम जुना असेल तर थोडं कोमट पाणी करायचं आणि त्याने धुवायचं, म्हणजे त्याला जो वास वगैरे असतो तो निघून जातो। आता हे मी 3 पाण्याने धुवून घेते छान। हे बघा आता मी स्वच्छ पाण्याने धुवून टाकले 3दा। आता पाणी टाकून आपण याला अर्धा तास भिजत ठेवायचं, तोपर्यंत आपण मसाले भाताची बाकी तयारी करून घेऊ। इथे मी 2 मोठे चम्मच तेल घेते। इथे मी काही खडे मसाले घेतले, 2 तेजपत्ता, 4 हिरवी वेलची, लवंग 4, 9-10 मिरे, 1 बडी अशी वेलची, दालचिनीचे 2 तुकडे आणि जिरा आणि मोहरी घेतलाय अर्धा चम्मच। जिरा मोहरी तडतडली, कढीपत्ता आणि हिरवी मिरची अशी कापून घेतले। आता इथे कांदा घेतलाय, असा उभा कापून घेतलेला आहे। कांदा घालूया। कांदा व्यवस्थित 1 मिनिट परतून घ्यायचा। इथे आलं लसूण पेस्ट घालते 1 चम्मच। आता आलं लसूण पेस्ट चांगली व्यवस्थित परतून घ्यायची। आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतून झाली आहे। थोडं हिंग घालते, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आपण। इथे गरम मसाला घेतलाय, धने पावडर 1-1.5 चम्मच आणि अर्धा चम्मच जिरा पावडर। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मसाला 1 मिनिट थोडे परतून घ्यायचे। हे बघा मसाले व्यवस्थित परतून झाले। आता आपण यात गोबीचे असे तुकडे करून घेतले, थोडे मोठे। बटाटे साल काढून त्याचे पण असे तुकडे करून घेतले आणि गाजरचे असे उभे काप करून घेतले, 2 गाजर। आता बघा गोबी, बटाटे आणि गाजर हे व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घ्यायचे 1 मिनिट पर्यंत। छान व्यवस्थित परतून घ्यायचे हे, म्हणजे ते थोडे फ्राय होतात आणि चवीला भात छान लागतात खायला। हे बघा छान आपल्या भाज्यांना मसाल्याचं कोटिंग आलंय। आता मी इथे शिमला मिरची घालते। शिमला मिरची पण असे मोठे काप करून घेतले। मसाले भातामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता, पण गोबी, गाजर आणि बटाटे हे पाहिजे आणि मटार। इथे थोडं मीठ घालून घेते अर्धा, कारण आपल्या भाज्यांना पण मीठ लागलं पाहिजे। हे बघा तांदूळ अर्धा तास भिजवून असे निथळून घेतले। आता आपण ते घालायचे। आता तांदूळ घातल्यावरती त्याला छान परतून घ्यायचं 1-2-3 मिनिट। हे बघा आता आपले तांदूळ पण व्यवस्थित परतले गेले। हे एकदम हलक्या हाताने परतायचे, नाहीतर हे आपले भिजलेले आहे तर तुटण्याची शक्यता असते। आता इथे मी मटर घालते। मटर गरम पाण्यात वाफून घेतले थोडे, म्हणजे त्याचा कलर चांगला हिरवा येतो। आता बघा मी इथे गरम पाणी करायला ठेवलेलं। भातामध्ये गरमच पाणी घालायचं, त्याच्यामुळे भात आपला सुटसुटीत मोकळा होतो। आपले तांदूळ आहे ना त्याच्या दुप्पट पाणी घालायचं। बासमती तांदूळाला 2 वाटी घेतले तर 3 वाटी पाणी लागतं। आणि भाज्या पण आपल्या, हे बघा आता आपण झाकण ठेवून याला 10 मिनिट छान कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं। हे बघा आपले 5 मिनिट झाले। भाताला छान वाफ आली आहे, अजून शिजायचं आहे, पाणी आहे। आता आपण भाज्यांना मीठ घातलेलं, उरलेलं मीठ घालते, कोथिंबीर घालते थोडी आणि 1 चम्मच तूप घालते। तुपाने भाताला छान चव येते आणि सुटसुटीत होतो मोकळा। आणि थोडा वरून गरम मसाला। आता अजून हलकंसं मिक्स करून याला अजून
5 मिनिट वाफ काढून घ्यायची, म्हणजे आपला मसाले भात तयार आहे। हे बघा, आपल्या भाताला छान वाफ आली आणि व्यवस्थित शिजलाय। आता गॅस बंद करते आणि पुन्हा हे 5 मिनिट झाकून ठेवते, म्हणजे व्यवस्थित तांदूळ सगळे सेट होतात आणि भात मोकळा मोकळा होते। हे बघा, आता 5 मिनिट झाले, आपला भात छान तयार झाला। बघा किती छान सुटसुटीत मोकळा झालाय आणि तांदूळ पण व्यवस्थित शिजला गेले। असं जर प्रमाण घेतलं ना तर व्यवस्थित पाणी वगैरे होतं, एकदम आसट पण नाही होत आणि एकदम सुका पण नाही होत। आता आपण याला सर्व करूया। गरमागरम ताकाची किंवा दह्याची आंबट कढी आणि जिलेबी सोबत हा भात एकदम छान लागतो चवीला। यामध्ये सगळ्या भाज्या असल्यामुळे याची चव अजूनच वाढते। एकदा नक्की करून बघा। माझा भाताचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि दह्याच्या कढीचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती आहे, तो नक्की जाऊन बघा। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।